आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवे प्रश्न, नवी चर्चा. आजही आपण दोन विषयांवर चर्चा करणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे बघा पडद्यावर. स्मृती इराणींचं खातं बदलून पंतप्रधानांनी आपली चूक दुरुस्त केली आहे का? आणि दुसरा प्रश्न ज्याची चर्चा 10 नंतर सुरू होईल तो पहा. बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलणं निरर्थक आहे का? या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या प्रश्नाची चर्चा मी आत्ता सुरू करतोय. काल केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलही झाले. सगळ्यात मोठा फेरबदल ज्याचं वर्णन माध्यमांनी धक्कादायक असं केलं आहे किंवा आश्चर्यकारक असं केलं आहे, हा फेरबदल म्हणजे स्मृती इराणींचं HRD खातं, मनुष्यबळ विकास खातं काढून घेण्यात आलं आहे. ते प्रकाश जावडेकरांना देण्यात आलेलं आहे आणि स्मृती इराणींना वस्त्रोद्योग हे खातं देण्यात आलेलं आहे. इतरही काही बदल झालेले आहेत, तेही त्या अर्थाने धक्कादायक आहेत. पण ज्या मंत्र्यांकडे कार्यक्षमता नव्हती किंवा जे मंत्री वादग्रस्त होते त्यांची खाती बदलण्यात आली आहेत का? प्रामुख्याने आपण चर्चा करणार आहोत स्मृती इराणींबद्दल. याचं कारण मंत्री झाल्यापासून स्मृती इराणी कायम वादग्रस्त ठरल्या आहेत. अखेर पंतप्रधानांना हे वादाचं ओझं नकोसं झालं का? किंवा अमित शहाना त्या खटकत होत्या का उत्तर प्रदेशामध्ये निवडणूक आहेत तिथे स्मृती इराणींची नेमणूक केली जात आहे? या सगळ्या प्रश्नांची चर्चा आपण आज करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. आपल्यासोबत आहेत शिक्षक आमदार कपिल पाटील. आपल्यासोबत आहेत पुण्याहून युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे. आणि आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरीसुद्धा. मी चर्चेला सुरुवात करतोय विरोधी पक्षापासून, म्हणजे अर्थातच काँग्रेसपासून. सत्यजित तांबे, स्मृती इराणींचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे. तुमच्या पक्षाने कायम स्मृती इराणींविरुद्ध भूमिका घेतली होती. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की स्मृती इराणींचं जे खातं काढून घेतलेलं आहे हे खऱ्या अर्थाने त्यांच्या मागच्या म्हणजे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 11 ते 12 चुका ज्या आहेत त्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या होत्या. आणि मनुष्यबळ विकास खात्याला अत्यंत वेगळी दिशा देण्याचं काम ते स्मृती इराणींनी केलं. आणि फक्त काँग्रेसच नव्हे तर या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांपासून ते विरोधी पक्षातल्या जाणकार लोकांपर्यंत सर्वांनीच याला सातत्याने विरोध केला. रोहित वेमुलाचं प्रकरण असेल, त्यांच्या फेक डिग्रीचं प्रकरण असेल, JNUमध्ये झालेली घटना असेल, अनिल काकोडकरांसारख्या ज्येष्ठ माणसाने IIT मुंबईचा दिलेला राजीनामा असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियारच्या पेरियार त्या अभ्यास केंद्राला बंदी करण्याचा मुद्दा असेल, असे अनेक प्रकरणं या ठिकाणी स्मृती इराणींच्या माध्यमातून झाले. आणि त्याच्यातून या ठिकाणी आज त्यांचं खातं काढून घेतले. मला तर असं वाटतं की त्यांना टेक्स्टाईल खातं दिलं हे सुद्धा त्यांच्यावर एक प्रकारे मोदींनी केलेली मेहरबानीच आहे. नाहीतर त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळात सुद्धा ठेवायला नाही पाहिजे अशी परिस्थिती आहे. मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने जितक्या सरप्राईजली, जितक्या आश्चर्यरित्या त्यांची या ठिकाणी मंत्रिमंडळात प्रवेश झाला होता आणि त्यांना अचानक असं HRD सारखं महत्त्वाचं खातं दिलं गेलं होतं. वास्तविक राजकारणाचा काही संबंध नसलेल्या अशा या स्मृती इराणींना HRD सारखं महत्त्वाचं खातं देऊन एक आश्चर्याचा धक्का मोदींनी सगळ्यांना दिला होता. आणि असाच एक धक्का मला असं वाटतं की कालही या ठिकाणी दिलेला आहे. आणि याच्यामागं अनेक गणितं मला असे दिसत आहेत की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोहित वेमुला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार आणि JNUच्या कन्हैयाकुमारच्या प्रकरणानंतर या देशातल्या दलित समाजामध्ये अत्यंत चीड या मोदी सरकारच्या विरुद्ध निर्माण झाली. आणि त्या दलित समाजाचा उद्या फटका या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या आणि भविष्यातल्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये होऊ नये यासाठी स्मृती इराणींना ताबडतोब टेक्स्टाईल सारखं खातं दिलंय असं मला या निमित्ताने मला वाटतं. केशव उपाध्ये उत्तर द्या. ते म्हणतात 2 वर्षात झालेल्या चुकांचं परिमार्जन मोदी करतायत. असं आहे की कालपासून मी चर्चा ऐकतोय की मोना चर्चेची सुरुवात तुम्ही आत्ता केली आणि माझ्यानंतरनं बोलणार आहेत ते सुद्धा त्याच पद्धती चर्चा करतील की काय महत्त्व कमी केलं, खातं काढून घेतलं, किंवा उत्तर प्रदेशच्या एक तुम्ही म्हणाले उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी त्यांची पुढे विचार केला जातो आहे. असं आहे स्पेक्युलेशन की अशा प्रकारे चर्चा करणं हे माध्यमांचं काम आहे. त्या पद्धतीचे काही विषय मांडणं, चर्चा करणं आणि विरोधकांचं काम टीका करणं आहे. पण मी एक भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे ना, त्याने अशा पद्धतीच्या चर्चेमध्ये मी अडकू इच्छित नाही आणि अडकण्याचं मला काही कारणही नाही.
सगळ्यात एक महत्त्वाचं, जसं आता त्यांनी सांगितलं 10-11 उदाहरणं त्यांनी सांगितली की काय कॉन्ट्रोवर्सी उदाहरणं, तशी स्मृती इराणीच्या काळातली 10-11 चांगली उदाहरणं पण मी देऊ शकतो, ती द्यायची काढलीच तर म्हणजे अनेक त्यातली देता येतील. आणि त्यांनी सांगितलं की काय कशा पद्धतीने चांगलं उदाहरण नक्की देतो. त्यांच्या काळामध्ये 2 लाख टॉयलेट, एक नाही 10 देतो. एकच सांगा, एक नाही 10 देतो. ऐकून घ्या ना, पूर्ण तर ऐकून घ्या, मी तुमचं ऐकून घेतलं. तुमची 10 उदाहरणं मी देतो ना. 2 लाख टॉयलेट मुलींसाठीचं शाळेतलं काम तिच्या काळात विक्रमी, स्मृती इराणीच्या काळात विक्रमी वेळेत झालं. हे गेल्या 2 वर्षातलं आहे. बायोमेट्रिकचं काम त्यांच्या काळात सुरू झालं. CBSEचा अभ्यासक्रम होता, बाकीच्या काय अभ्यासक्रम आहेत त्याचं डिजिटलायझेशन या काळात सुरू झालं. त्यामुळे अनेक गोष्टी झाल्या. तुमच्या आठवणीसाठी सांगतो, खरं मग सांगायची इच्छा नाही, पण तरी आता विषय निघाला म्हणून मला आत्ता सहज रेफरन्स देतो. ज्यावेळेच्या अगोदरचे आपले काँग्रेसच्या काळातले UPA काळातले हे होते HRD मंत्री, त्यांनी उल्लेख केला होता या देशातल्या जनतेचा कॅटल, जनावरांसारखा देश, अशा पद्धतीचा उल्लेख केला होता. कदाचित लक्षात असेल ना. त्यामुळे अशा पद्धतीने विचार करणार तर किमान आपल्या इथला हे व्यक्ती नव्हती. एक दुसरं असं आहे की शेवटी राजकीय पक्ष किंवा आम्ही एका पद्धतीने विचार, शेवटी प्रत्येक स्ट्रॅटेजी असते, त्यानुसार काही योग्य बदल करायचे वाटले. वस्त्रोद्योग मंत्री खातं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. मुळात हा फरक कुठून की हे खातं खूप महत्त्वाचं आणि हे खातं खूप फालतू, अशा पद्धतीचं कम्पॅरिझन करणं हे आपण समजतो चुकीचं. अशा त्यात जाण्याचं कारण नाही. वस्त्रोद्योग खातं सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने देशापुढची आजची गरज लक्षात घेता अनेक गोष्टी आज आवश्यक आहेत, इंडस्ट्रियलायझेशन आवश्यक आहे. त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतं जर काही बदल, आणि तो शेवटी पंतप्रधान अधिकार आहे कोणाला कोणतं खातं द्यावं, त्या अधिकार त्यांनी केलंय. मला असं वाटतं की त्यामध्ये ह्याच्यातनं आपण लगेच हे आपण काढू शकतो. केशव उपाध्याय याचं उत्तर तर द्या तुमच्या पद्धतीने. जे उत्तर आहे कुठल्या पद्धतीने की अरुण जेटलींचं अर्थ खातं नाही काढून घेतलं, स्मृती इराणींचं HRD खातं काढून घेतलं, याचं उत्तर द्या. कारण काय? व्यंकय्यांकडचं खातं बदललं, बाकीच्या मंत्र्यांकडची खातं बदलली. ज्या मंत्र्यांची कामगिरी त्या खात्यात चांगली नव्हती, सदानंद गौडा, अरुण जेटली यांचं कायदा खातं काढून घेतलं, रविशंकर प्रसादनं दिलं. अरुण जेटलींकडे सुद्धा एक खातं व्यंकय्यांकडे दिलं. शेवटी अरुण जेटलींकडे काही जास्त खाती होती, पण अर्थ खातं जे महत्वाचं आहे ते जेटलींकडे ठेवलं ना. शेवटी तो पंतप्रधान अधिकार आहे. मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने अर्थ काय काढायचे त्या अर्थामध्ये इराणींना का बदललं, त्यांचं खातं का बदललं हे तर सांगा. स्मृती इराणी खातं बदलल्याचा प्रश्न काय? बाकीच मंत्र्यांचं खातं बदललं काय, एकटीच बदललंय? म्हणजे आपण त्यांची कामगिरी चांगली नव्हती, त्यांची बदलली ना. असा अर्थ काढायचं कारणच नाही. शेवटी अधिक कार्यक्षम मंत्री पंतप्रधानांच्या मनात आलं म्हणून बदललं काय, याला काय अर्थ आहे? 25 महिने झाले सरकार येऊन, स्वाभाविकपणे काही गोष्टीत बदल करावेसे वाटले पंतप्रधानांना, तर तो पंतप्रधान अधिकार कारण समजून घ्यायचं. अरे तो पंतप्रधानांचा अधिकार आहे, तो आता का असं केलं? तुमच्या पक्षात आपल्या नेत्याला प्रश्न विचारत नाहीत, नाही विचारतात तुम्ही हे का केलंय, अमित शहा किंवा कोणी समजावत नाही तुम्हाला हे का केलं म्हणून. असं आहे की शेवटी आमचा विश्वास आहे की एका देश पुढे नेण्यासाठी आवश्यक त्या पद्धतीने ते खाते वाटप बदल करतात, ते असलं पाहिजे. त्यात चूक असण्याचं कारण काय? देश पुढे देण्यासाठी हे आवश्यक आहे. नाही अधिक चांगल्या पद्धती. मला वस्त्रोद्योग खातं, मुळात ही कन्सेप्ट चुकीची आहे की अमुक एक खातं वाईट आहे, अमुक खातं खूप चांगलं वाईट आहे असं म्हटलं नाही. मग ते वाईट नसेल तर कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. मला म्हणजे आठवतं उदाहरण, म्हणजे एक मंत्री असं केलं, आमच्याकडचं खातं खूप कमी दर्जाचं आहे, ते खातं मोदी म्हणजे ते खातं चांगलं बनवा, तुमच्या उपस्थितीत काय खातं वरती येईल. त्यामुळे प्रत्येक खातं चांगलं बनवायला स्मृती इराणींना तिकडे अधिक चांगलं प्रत्येक खातं, म्हणजे मुळात असं आहे की प्रत्येकाला एक सांगतो की शेवटी आपल्याला अधिक चांगलं प्रत्येक वाटतं. वाघेसाहेब रोज शो करतात इथे, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी वाघेसाहेब वाटतं कालच्या आजचा शो चांगला झाला पाहिजे बरं का, म्हणजे आजचा शो चांगला झालेला असतोच, पण तरी त्यांना असं वाटतंच ना वाघेसाहेब की अरे अजून चांगला शो झाला पाहिजे. तशी भावना आहे की अजून चांगलं काम झालं पाहिजे, चांगलं काम होणं. मोदींनी खुश होते कामावर, त्यामुळे वस्त्रोद्योग खातं त्यामुळे अधिक चांगलं काम झालं पाहिजे त्या भावनेत. कपिल पाटील, तुम्हाला राजकारणाचा अनुभव चांगला आहे, मला सांगा, हे तर एक तर म्हणतायत HRD खातं आणि वस्त्रोद्योग खातं यात काही फरक नाही, यामध्ये किती तथ्य आहे? कारण दोन्ही खात्यांची बजेट, अधिकार हे वेगवेगळे आहेत. खाती महत्त्वाची असतात सगळी, पण तर HRDचं जे महत्त्व आहे ते वेगळंच आहे. तुम्हाला काय वाटतं, स्मृती इराणींकडून HRD खातं का काढून घेण्यात आलं? केशव उपाध्यायांनी त्याचं उत्तर दिलं मगाशी की अधिक चांगलं देश पुढे जावा यासाठी जरा खातं बदलावं लागलं. म्हणजे किती वाईट स्मृती इराणीने केलं, वाईट नाही, ज्याच्यामुळे पक्ष तुम्ही पत्रकार आहात, मला माहिती आहे तुम्ही मूळ पत्रकार आहात, अर्धवट कोट नका पूर्ण करा. उपाध्याय पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यामुळे आपल्या पक्षातल्या माणसांना वाचवणं आणि ज्या पक्षाला अडचणीत आणलं तरी सुद्धा त्यांना वाचवणं हे त्यांचं चांगलं काम करतात, त्याबद्दल कौतुक केलं पाहिजे. पण स्मृतीबाईंनी ते खातं, त्यांच्या डिग्रीपासून सगळी चर्चा झाली, पण मी काय त्यात जात नाही कारण तो व्यक्तिगत भाग आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं खातं ते मनुष्यबळ विकास खातं मानलं जातं आणि देशाच्या उभारणीचं खातं मानलं जातं. त्या खात्यात आल्यापासून त्या खात्याचं वाटोळं केलं. रोहित वेमुला प्रकरण झालं, दिल्लीचं JNU प्रकरण झालं, पण अनिल काकोडकरांसारख्या शास्त्रज्ञाला जावं लागलं, दिल्लीच्या शेगावकरांना IIT मधनं जावं लागलं. ज्या पद्धतीने त्या कारभार पार करत होत्या
केवळ आपला नागपूरचा अजेंडा चालवणं एवढंच तरी केलं असतं तरी कदाचित त्यांना पक्षाने बदललं नसतं. पण ते करण्याच्या म्हणजे माणूस काय होतं, अर्ध्या हळकुंडाने पिवळा होतो. आपल्याला याच्यातलं सगळ्यात जास्त कळतं, पण तिथे बुद्धिजीवींचं खातं आहे, तिथं किमान आदर राखणं, किमान त्या खात्यातलं कळणं, या गोष्टी करणं आवश्यक होतं. ते त्यांनी केलं नाही. पेरियार आणि आंबेडकर स्टडी सर्कलवर ज्या पद्धतीने बंदी घातली गेली, ज्या पद्धतीने त्या मुलाला छळण्यात आलं, हैदराबादला तर रोहितला शेवटी आत्महत्या करावी लागली, तिथपर्यंत जावं लागलं. हे खातं ज्या पद्धतीने त्या हातात होत्या आणि सगळ्या विद्यापीठांचा ते आपला कब्जा असला पाहिजे आणि आपण सांगू ते करू. म्हणजे टॉयलेट बांधणं आणि बांधणं हे तर ते वेगळं खातं आहे ना, त्यासाठी ते काय हे महत्त्वाचं केलं ना खात्याने आतापर्यंत मुलींसाठी टॉयलेट बांधलं जाणं हे महत्त्वाचं वाटत नाही. कपिल पाटील शिक्षक आमदार आहात, तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही कपिल पाटील विचारांचं काम चालतं. कपिल पाटील आश्चर्य वाटतं, तुम्ही शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहात, तुम्हाला मुलींसाठी टॉयलेट बांधणं महत्त्वाचं वाटत नाही. शिक्षण विभागामध्ये अभ्यासक्रम 2 लाख एक नाही 2 लाख ग्रामीण भागातल्या मुलींसाठी आवश्यक आहे. बायोमेट्रिक काही नाही केलं हे महत्त्वाचं वाटत नाही. शिक्षणाचा बदनाम झाला त्यांचा, हे महत्त्वाचं वाटत नाही. सरकार बदनाम झालं. पंतप्रधानांच्या विश्वासपात्र अशा त्या मंत्री होत्या, अशा व्यक्तीला त्यांना बदलावं लागलं. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे, आपण तर मला बोलू द्या की म्हणजे मी तर पंतप्रधानांचं स्वागत करतो आणि पहिल्यांदा काही चांगलं त्यांनी निर्णय घेतला की स्मृतीबाईंकडनं खातं काढल्यामुळे आज संबंध देशभर जी एक नाराजी निर्माण झाली होती त्यांना किमान एक आशा की चला इतकं वाईट काम करणाऱ्यांना तरी यांनी बाजूला केलं, कळतं यांना बाबा. आणि प्रकाश जावडेकरांसारख्या विद्वान माणसाला आणि संवेदनशील माणसाला तिथं आणलं, याचं स्वागत केलं पाहिजे. कारण स्मृतीबाईंनी तुम्ही पाहिलं असेल JNU प्रकरण आणि रोहित वेमुला प्रकरणानंतर संसदेत जे भाषण केलं ते भाषण कोणताही संवेदनशील नेता करू शकणार नाही, कोणताही संवेदनशील मंत्री करणार नाही. ज्या पद्धतीने एका मुलाचा बळी गेला आणि संबंध देशभर त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, विद्यापीठांमध्ये तरुण रस्त्यावर येत आहेत, त्याच्याबद्दल सहानुभूतीनं त्यांच्याशी संवाद साधण्याचं काम करण्याची गरज असताना त्यांनी छाती पिटून जे भाषण केलं, त्यामुळे मनुष्यबळ विकास खात्यात किंवा शिक्षण खात्यात ज्याच्याकडे त्यांना न शोभणारं अत्यंत अशोभनीय असं त्यांचं ते भाषण होतं. त्या क्षणी टाळ्या पडल्या, पण त्या टाळ्यांचा किती वाईट परिणाम होतो हे त्याचे चटके पंतप्रधानांनी त्या क्षणीच ठरवलं हा मंत्री योग्य नाही ते चटके त्यांनी अनुभवले आणि म्हणून त्यांना शेवटी हा निर्णय घ्यावा लागला. ठीक आहे, केशव उपाध्ये उत्तर द्या. मुळात असं आहे की पहिल्यांदा मला खरंच आश्चर्य वाटलं की शिक्षक मतदारसंघातनं कपिल पाटील आमचे मित्र निवडून आलेत, शिक्षकांचं प्रतिनिधित्व करतात, मुलींसाठी 2 लाख टॉयलेट बांधणं ते काय होतंच, इतक्या सहज भावनेतनं ते बोलतात. मला खरंच वाईट वाटलं, पण ठीक आहे, कपिल पाटील दृष्टिकोन आहे. मुळा म्हणाले की विश्वासातल्या मुळामध्ये भारतीय जनता पार्टी स्मृती इराणी काय विश्वासातल्या होत्या. मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचे 283-82 खासदार जे आहेत ते सर्व खासदार, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे सर्व मोदींच्या विश्वासातले. त्यामुळे एक विश्वासातला होता, दुसरा अविश्वासातला. ही काँग्रेस मधली पद्धत आहे, ती भारतीय जनता पार्टीत नाही. आम्ही सगळेच विश्वासातले आहोत मोदींच्या. तिसरं त्यातलं महत्त्वाचं असं आहे की शेवटी मगापासून त्यांनी 10 गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्यावेळी तेच मुद्दे म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे एखाद्या माणसाला बदनाम करायचं ठरवून जे केलं तांबेंनी तेच मुद्दे म्हणजे आपल्याकडे 3-4 मुद्देच नाहीत. बरं त्यातही त्यांचा डायरेक्ट काहीच संबंध नव्हता, हे वारंवार सिद्ध झालं. म्हणजे किमान कॅटल म्हणजे जनावर जे शशी थरूर बोलले होते की जनावर भारतीय मध्यमवर्गीय म्हणजे जनावर आहेत, विमानाच्या इकॉनॉमी क्लासला कॅटर क्लास असं म्हणाले होते. भारतीय मध्यमवर्ग जनावर तिथली गर्दी पाहून ते कॅटर क्लास राजीनाम्याची. तुम्ही किती ट्विस्टिंग करता केशव उपाध्याय, असं काय करता तुम्ही? आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे ते काय म्हणाले होते, तेही आक्षेपार्ह होतं. मानसिक मध्यम वर्गाला असं विधान नव्हतं केलं कधी. त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी असेल तर ते विधान कॉन्ट्रोवर्सी होतं की मध्यमवर्गीय अशा प्रकारची भाषा करणं, त्यामुळे ते विधान होतं. त्यामुळे आणि एक प्रकारे ठरवून 3-4 मुद्द्यांवर बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण मुळामध्ये आमच्या दृष्टीने असं आहे की प्रत्येक खातं महत्वाचं आहे आणि तुम्ही मोकळे आहात, तुम्ही अर्थकारण तुम्ही मोकळे आहात. स्मृती इराणींनी वाद निर्माण केले हे तुम्हाला मान्य नाही? वाद अशा म्हणजे अशा खोट्या पद्धतीनं त्यांना वाद निर्माण करण्यात आले. या सगळ्या प्रकरणामध्ये खोट्या पद्धतीने वाद निर्माण झाले आणि त्याचा परिणाम पंतप्रधानांवर झाला. नाही मला वाटतं आपण येमुलावर चर्चा केली, मला वाटतं येमुलावर चर्चा केली, त्यावेळी सुद्धा गोष्टी झाल्या. त्यांचा म्हणजे या मुलाशी काय संबंध होता की पेरिया चंद्यार म्हणजे जणू काय त्या फोन करून सांगतात की पेरिया चंद्यार बंदी घाला. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आपण जर चर्चा करणार असू तर मग आपण आपल्या म्हणजे ठीक आहे, मग करा चर्चा, वाटेल त्या आरोप करत बसूया. अशी तुम्हाला स्मृती इराणींवरचा एकही आरोप मान्य नाही? त्या म्हणजे चर्चेत त्यांना वादग्रस्त करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक बघा. सांगा पंतप्रधानांनी पण मान्य केलं, तुम्ही नाही मान्य करतात? पंतप्रधान मान्य करत प्रश्नच येत नाही. पंतप्रधानांनी कौतुक केलं होतं, त्यांचं ट्विट केलं त्यांच्या भाषणाचं पूर्वी. नाही आता काढलं त्यानं, त्या काढलं नाही, आहेतच त्या खात्यातून काढलं. एक मिनिट काढला, पण तेव्हा म्हणू शकलो असतो ज्यावेळी म्हणजे किंवा अन्याय केला ज्यावेळी त्यांना एकट्यानं
खात्यात फेरबदल केला. फेरबदल करताना हे आयसोलेशन नाही आहे, हा फेरबदल आहे. फेरबदल करताना असं होतं, त्यात काय विलासराव देशमुखांना जे इथून मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर अवजड खातं देण्यात आलं. तुम्हाला आमच्यात नाव ते काहीच दम नाही, काहीच अर्थ नसलं खातं दिलं, एवढा मोठा मुख्यमंत्री, त्यावेळी ती चर्चा होती. विलासरावही नाराज होते. हो ना, मग त्यावेळी होते. इथं हा विषयच नाही. आज त्याने खात्याचा कार्यभार पण स्वीकारला, त्यामुळे असा विषयच येत नाही भारतीय जनता पार्टी. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. विश्वंभर चौधरी, तुम्ही ऐकलं केशव उपाध्ये काय म्हणतात? डिमोशनचं बोला. सत्यजित तांबे काहीतरी म्हणायचं बोला. तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो. काय बोला. काय झालंय, केशवजी म्हणतायत, त्यांना माझा प्रश्न असा होता की त्यांनी एक तरी घटना सांगावी. त्यांनी मला सांगितलं की 2 लाख मुलींसाठी टॉयलेट बांधले, बायोमेट्रिक सुरू केलं. एक मिनिट केशवजी, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची. एक मिनिट जिल्हा परिषद सदस्य म्हणून 10 वर्ष झाले काम करतोय, 10 वर्ष. आणि या 10 वर्षामध्ये सर्व शिक्षा अभियानासारखी सर्वात खालच्या पातळीवर काम करणारी शिक्षणामधली जी योजना काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारने चालू केली, ती योजना खऱ्या अर्थाने अक्षरशः बंद पडलेली मागच्या 2 वर्षांमध्ये. योजना कागदावर राहिला, हाच तर प्रॉब्लेम आहे. तांबे साहेब, काँग्रेसच्या योजना कधी सगळ्यात पहिल्यांदा बायोमेट्रिक. एक मिनिट राजीव गांधी स्वतः सांगितलं 1 रुपयाची घोषणा करतो, त्यातले 15 पैसे फक्त लोकांपर्यंत जातात. म्हणजे त्यातली सगळ्यात मोठं अपयश योजनातलं जे होतं ते स्वतः राजीव गांधी सांगत होते ना. आपण माहितीये ना तांबेजी, हे काम केलं इथे प्रत्यक्ष दिसतंय. प्रत्यक्ष काँग्रेसच्या काळामध्ये घोषणा झाल्या, कधी आत्महत्या करावी लागली, एक दलित मुलाला आत्महत्या करावी लागली. तुम्ही म्हणता की त्याच्यामध्ये स्मृती इराणीने काय फोन उचलला का? स्मृती इराणीने पत्र लिहिलेत एचआरडी मिनिस्टर म्हणून. काँग्रेसचे खासदार तुमच्या माहितीसाठी काँग्रेसच्या 2009 ते 2014 या काळात 11 दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. माहितीये का तुम्हाला? तुम्हाला माहितीये का 11 दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर त्याच विद्यापीठात माहितीये का तांबे तुम्हाला? का ती चर्चा परत करायची का आपण? ही चर्चा परत करायची का आपण? मला हरकत नाही, आपण दीड तास चर्चा करू. पुढचा 1 तास वागायचं परवानगी असेल तर मला काय अडचण नाहीये. पार्लमेंटमध्ये ती चर्चा करायची का? वन बाय वन काहीच ऐकू येत नाही. अशा पद्धतीने काहीतरी नवीन तांबे मुद्दे काहीतरी होमवर्क करून यावं. त्या व्हीसीची नियुक्ती काँग्रेसने केलेली त्यांनी सांगितलं. दुसरी गोष्ट सांगितली की त्यांना त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब सुविधा दिल्या होत्या. सांगितलं की तो अप्पाराव नावाचे जे व्हीसी आहे त्यांची नियुक्ती काँग्रेसने केली आहे. आणि संसदेच्या पटलावर तुम्ही खोटी माहिती देताय. म्हणजे कोणाची दिशा आणि या सगळ्या घटनांचा परिणाम म्हणून त्यांना या ठिकाणी आज केलेलं आहे. पण माझं तर म्हणणं असं आहे की त्यांना टेक्सटाईल दिलं हे सुद्धा मेहरबानी झालेली. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. केशव उपाध्ये उत्तर द्या. थांबले तर उत्तर. मुळात तांबेजी, पहिल्यांदा मला माहित नाही तुम्ही किती वेळा येता, पण किमान वाघे साहेबांच्या चॅनल येताना तरी आपलं होमवर्क नीट असलं पाहिजे. एवढी तरी म्हणजे माझ्यासारखे कार्यकर्ता तरी किती काळजी घेतो. मुळात असं आहे की जे मुद्दे तुम्ही मांडले आता ऐकून घ्या. गोष्ट ऐकून घ्या ना. तुम्ही मला सांगा, तुम्ही बायोमेट्रिक नाही ऐकून घ्या ना. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्हाला नसेल अशी चर्चा नाही होत. माझं पण 1 मिनिट ऐका. तुमचं ऐकतो 10 मिनिटं झाले. एक करून बोला, एक करून बोला प्लीज, एक करून बोला. ठीक आहे, मग ऐकून घ्या ना. नाही काय चाललंय तांबे? बरं पूर्ण करा तुम्ही, मग मी पुढे जाणार आहे. मुळात असं आहे की जे मुद्दे मांडले की काँग्रेस मगाशी तुम्ही काँग्रेसच्या काळातल्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. मुळात राजीव गांधीने कबूल केलं होतं की 1 रुपया ज्यावेळी देतो त्यातले 15 पैसे फक्त शेवटपर्यंत पोहोचतात. हे स्वतः राजीव गांधीचं विधान आहे. तांबेला माहिती की नाही माहित नाही, त्यावेळी काँग्रेसमध्ये एक नाही प्रश्नच नाही. कारण शेवटी त्या योजना ते म्हणाले ना आमच्या योजना खूप चांगल्या योजना होत्या. आता तांबे जर ऐकून घ्या, मध्ये पण नका बोलू. तुमचा उत्साह, तुम्ही उत्साही आहात मला माहिती आहे, पण थोडं ऐकून घ्या दुसऱ्यांचं. थोडं ऐकून घ्या दुसऱ्याचं. उत्साहित मला मान्य नाही. तरुण आहात, उत्साही आहात, स्वाभाविक आहे. तरुण आहात, उत्साही आहात, त्यामुळे स्वाभाविक आहे खूप बोलायचं वाटणार, पण ऐकून घ्या ना थोडंसं. आता पूर्ण करा, मला पुढे जायचंय. ते पुढे बोलू पूर्ण करा तुम्ही. तांबे यांना बोलू द्या, जरा पूर्ण करू द्या. त्यामुळे मुळात असं आहे की काँग्रेसच्या काळातल्या अनेक योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या आणि त्यामुळे उलट या ठिकाणी अनेक क्रांतिकारी गोष्टी केल्या, खूप चांगल्या गोष्टी केल्या ज्या पूर्वीच्या काळ सरकारमध्ये त्या खात्यामध्ये केल्या ना, बदल केले ना. नंबर 2, मगापासून तुम्ही एक प्रश्न विचारता की खोटी माहिती दिली, लोकसभेत खोटी माहिती दिली. काँग्रेसने एक तरी काँग्रेसने एकदा तरी चॅलेंज केलं का लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला? कुठे केला सांगा ना. त्याची चर्चा लोकसभेमध्ये ज्या एखादा प्रश्न उपस्थित केला कधी केला? नाही केला ना. कुठे केला? त्याचा परिणाम केला लोकसभेमध्ये. वारंवार ही गोष्ट मांडली, त्याचा परिणाम खाता बदल असं काय करताय? त्याचा परिणाम झालाय हा. खाता बदल डिमोशन झालंय. पंतप्रधानांना अधिकार मान्य नाही का या टीमला? मला सांगा. आज देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रांनी हेडलाईन केली आणि त्यांचं खातं बदललं, हे चांगलं झाल्याचं स्वागत केलं.
आज मीडिया इतक्या पद्धतीने पहिल्यांदा व्यक्त झाला. पंतप्रधानांचं कौतुक करतोय सगळं मीडिया हे केलं म्हणून. आणि तुम्ही पंतप्रधानांचं कौतुक नाही करतात. उपाध्याय, तुमचे पंतप्रधान ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे आणि ज्या मोदींचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं तुम्ही स्वागत करत नाही. वाईट वाटतं. माहिती आहे, पण तुम्हाला माहिती सांगतो की मुळामध्ये पंतप्रधान चांगलंच काम करतायत, त्यामुळे मीडियाने दखल चांगलं काम केलंय तुम्ही पहिल्यांदा मान्य करा. नाही, मुळात माझं वाक्य पूर्ण आहे का, माझं ट्विस्ट करू नका. तुम्ही पत्रकार मला माहिती आहे, त्यामुळे मला माहिती आहे मुळात पंतप्रधान गेले 2 वर्ष चांगलं उत्तमच काम करतात, त्यामुळे शंका असण्याचं कारण नाही त्याबद्दल. दुसरं असं की प्रसार माध्यमांच्या तर्कवितर्कामध्ये मी अडकावं अशी काही गरज नाही. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. विश्वंभर चौधरी, तुम्ही कसं पाहताय या प्रश्नाकडे? विश्वंभर. एक म्हणजे केशवजी आज 2 खऱ्या गोष्टी बोलले, त्याबद्दल मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. पहिलं, त्यांनी खरं असं सांगितलं की सगळे मोदींच्या विश्वासातलेच आहेत. हे अगदी बरोबर आहे. त्याचं कारण मोदींच्या विश्वासातलं नसलेले आसपास सुद्धा राहू शकत नाही, हे संजय जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यावरून माहिती आहे. त्यामुळे सगळे मोदींच्या विश्वासात आहे ते अगदी बरोबर आहे. मोदींच्या जे विश्वासात नाही ते पक्षात सुद्धा राहू शकत नाही. ते विधान अगदी 100% व्हॅलिडेटेड अशा प्रकारचं ते विधान आहे. दुसरं, ते असं म्हणाले की त्या चांगलं काम करत होत्या, अजून चांगलं काम करण्यासाठी मग मला एक थोडी शंका येते. म्हणजे हा जर तर्क खरा मानायचा ठरवला आपण, तर शंका अशी आहे की मग स्मृती इराणी या ओव्हरकास्ट करत होत्या का पंतप्रधानांना? प्रसिद्धीच्या बाबतीत त्या पंतप्रधानांच्या पुढे जात होत्या का? पंतप्रधानांचे 20 ट्विट तर यांचे 30 ट्विट येत होते का दिवसाला? आणि म्हणून मोदींना इन्सेक्युरिटी वाटली का की एवढ्या महान विदुषी ह्या 12वी किंवा येईल डिग्री जे काही त्यांचे असेल ते, आणि त्या आता आपल्याला ओव्हरशॅडो करतायत असं कुठेतरी पंतप्रधानांना वाटलं का? असा एक माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. पण या राजकीय मुद्द्यांच्या पुढे एक मुद्दा आहे. अर्थात एक मुद्दा बारीकसा घेऊन मी पुढे जातो. कपिल पाटील यांनी आशावाद व्यक्त केला. त्यांनी जावडेकर यांना संवेदनशील म्हणलं की मला वाटतं त्यांचा आशावाद खरा ठरो, कारण पर्यावरण मंत्रालयात त्यांची कुठलीही संवेदनशीलता आम्हाला तरी दिसली नव्हती. आणि या 2 वर्षात जेवढे वाईट निर्णय पर्यावरणाच्या बाबतीत झाले आधीच्या 47 पासूनच्या कोणत्याही सरकारात झाले नव्हते, त्या राजकीय टिप्पणीसह आपण पुढे जाऊ. मूळ मुद्दा असा आहे निखिलजी की खरं म्हणजे मोदींना सुद्धा हे खातं आत्ता कळायला लागलं असं मला वाटतं. या खात्याची सुरुवात ही 85 साली झाली, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. आणि विसंगती अशी होती की शिक्षण देत चाललो होतो आपण एकीकडे, परंतु आपल्याला नेमकं किती मनुष्यबळ विकसित केलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणते कोर्सेस, विकासाला लागणारं मनुष्यबळ याचा ताळमेळ घालण्याचा राजीव गांधींनी प्रयत्न केला. पहिले HR मिनिस्टर हे नरसिंहराव होते, PV नरसिंहराव होते. नरसिंहराव पॅशनेट होते. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी काही काळ खातं ठेवलं. आणि म्हणून वस्त्रोद्योग आणि मनुष्यबळ हे सारखं खातं आहे, याला कुठल्याही अर्थाने ह्या विधानाला मान्य करता येत नाही. त्याचं कारण असं की हे देशाच्या पुढच्या पिढ्या घडवणारं खातं आहे. वस्त्रोद्योगचा महिमा तेव्हाच संपला जेव्हा खाजगी लोकांना कपड्यामध्ये येण्याची परवानगी मिळाली, खाजगी कापड मिल सुरू झाल्या, तेव्हाच तो मुद्दा संपला. त्यामुळे त्याला अगदी आता की त्याला काहीच महत्व नव्हतं. दोन्ही खाती सारखीच वगैरे समजूत काढायचा प्रश्न नाही. स्मृती इराणीने जॉईन केलेलं आहे, त्यांना दुसरा पर्याय पण नाही. मोदी शहा जिथे असतात तिथे कोणाची ब्र उच्चारण्याची हिंमत आहे की मला नाराजी वगैरे पक्षांतर्गत लोकशाहीमध्ये असतं, ते अशा पक्षांमध्ये ते नसतं. त्यामुळे तो मुद्दा वेगळा. पण HR मिनिस्ट्रीचं जे मूळ काम आहे केशवजी, ते टॉयलेट बांधणं हे नसून, म्हणजे ते काम आहे वन ऑफ द फंक्शन्स ते असेलही, परंतु मूळ काम त्यांचं जे आहे ते IIT सारख्या, आता मी एक फक्त उदाहरण सांगणार. मनमोहन सिंगांनी फार मनावर घेऊन एक लक्षात आला प्रश्न की बेसिक सायन्समध्ये आज मुलं मिळत नाहीयेत. चांगला MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री, चांगला MSc फिजिक्स मिळत नाही. ही तूट लक्षात घेऊन मनमोहन सिंगांनी आयसर सारख्या इन्स्टिट्यूट सुरू केल्या. आज पुण्यामध्ये 100 एकरवर आयसर उभी राहिलेली आहे. तर ह्या ज्या इन्स्टिट्यूट उभ्या राहतात त्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संशोधनातून उभ्या राहतात की देशाची गरज काय आहे आणि कोणतं शिक्षण दिलं पाहिजे, त्यातून हे उभ्या राहतात. अशा प्रकारचं स्मृती इराणींचं एकही काम तुम्ही खरोखर मला दाखवा की जे बेसिक पॉलिसी लेवलला काहीतरी बदल झाला, जे पुढच्या धोरण जे ठरवणारं ठरलं की पुढचा विकास असा होणार आहे, त्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची भूमिका ही आहे. पुढचे कोर्सेस हे असतील, सिलेबस हे असतील. सांस्कृतिक वचक ठेवणं हे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं काम नाही. त्याच्यासाठी स्वतः पंतप्रधान आहेत, दिग्गज असे फार मोठे अमित शहा आहेत, ते सांस्कृतिक धोरण फार उत्तम ठरू शकतात. आणि त्या दोघांच्याही पेक्षावर नागपूरचे सगळे लोक बसलेले आहेत. त्यामुळे तिथे स्मृती इराणींनी खरं म्हणजे अधिकाराचा त्यांचा अधिक्षेप केला असं मला वाटतं. आणि स्मृती इराणींना नेमकं आपलं खातं काय आहे तेच कळलं नव्हतं. लोकांनी यांना HR मिनिस्टर का केलं मोदींनी हे लोकांनाही कळलेलं नव्हतं. कारण कुठलंही शिक्षण नाही, न विद्यापीठ हे कोणता अनुभव, येल डिग्री विद्यापीठाची कोणती तरी बोगस डिग्री दाखवून त्या झाल्या. तेव्हा मुळात प्रश्न असा होता की पंतप्रधानांनी यांना केलंच कोणत्या बेसिसवर, आधार काय स्मृती इराणी करण्याचा. आणि म्हणून साहजिक लोकांना वाटलं की कोणत्याच बेसिसवर नसलेल्या बाईला जर केलंय तर आता त्या गेल्या तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्या दृष्टीने मीडियाचं स्वागत केलंय. पण निखिलजी, जाता जाता मी फक्त नरेंद्र मोदी सरकार हे काहीतरी जर शिकत असेल तर मला ती चांगली गोष्ट वाटते. ज्या प्रकारे खरं म्हणजे HR मिनिस्ट्री चालली होती, ज्या प्रकारे पर्यावरण मंत्रालय सुद्धा चाललं होतं,
मी या दोन्ही बदलांचं स्वागत करतो. त्याचं कारण असं की HR मिनिस्ट्री काय आहे हे जर आता पंतप्रधानांना कळलं असेल तर त्यासारखी स्वागतार्ह दुसरी गोष्ट नाही. आणि म्हणून शिक्षणाचं भगवेकरण करून जर जॉब मिळत असतील असं जर पंतप्रधानांना वाटत असेल तर ती गोष्ट वेगळी, परंतु भगवेकरण वगैरे करून जॉब मिळत नाही. एक मात्र आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, जावडेकर हे तोच अजेंडा पुढे घेऊन जाणार आहेत. जावडेकर हे अधिक नेमस्त विद्यार्थी आहेत. त्या कदाचित थोड्या कुठेतरी फेसबुक किंवा ट्विटरवर काहीतरी आगाऊपणा करतही असतील. जावडेकर तसे नाही, जेवढं सांगितलं तेवढे करणारे विद्यार्थी जावडेकर आहेत. तसाच विद्यार्थी मोदींना नागपूरला सगळ्यांना पाहिजे होता. आता तिथे ती योग्य व्यक्ती बसली असं माझं मत आहे. मगापासून की त्यांनी काय काम केलं, काय केलं, टॉयलेट बांधणं काम नाही. ठीक आहे, टॉयलेट बांधणं मुलींसाठी महत्त्वाचं वाटत नसेल विश्वंभर चौधरींसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्या सुद्धा, पण ठीक आहे. नाही ऐकून घ्या, माझं पूर्ण होऊ द्या. माझं नाही अरे आता विश्वास नाही, प्रश्नच नाही. मी सांगतो ना, बाकीचं पण सांगतो. ते म्हणाले की मुख्य काम नाहीये. ठीक आहे, आता नाही वाटत, ठीक आहे, पण मुळामध्ये आता ते करायचं असेल तर अगदी आता मी लिस्ट घेऊन बसलो म्हणून म्हणजे आता काय तुम्हाला लिस्ट सांगितलीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामध्ये मुळामध्ये सगळ्या एज्युकेशन, हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटीच्या कॉलेजचं अपग्रेडेशन जे आहे, अपडेशन आहे, ते करण्याचं काम सुरू झालं. याच काळामध्ये जे आत्तापर्यंत गेले अनेक वर्ष रखडलेलं होतं त्या 2 वर्षात सुरू झालं. त्याच्या दिवशी नॉर्म्स नवीन तयार झाले. एक सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं हे तर किमान युनिव्हर्सिटीचं महत्त्वाचं काम आहे, हे तर समजू शकतो. त्याच्यानंतरनं दुसरं त्यातलं आहे की टीचर ट्रेनिंग प्रोग्राम या ह्याच्यात पुन्हा एकदा नव्या नॉर्म्सनी सुरू झाला, जो पूर्वीच्या काळात बंद रखडलेला होता, नीट होत नव्हता. मगाशी IITचा उल्लेख केला, ते नवीन IIT अनेक या ठिकाणी देशामध्ये सुरू करण्याचं काम सुरू झालं. IIT असतील, NIT असतील, AIM असतील, हे अनेक गोष्टी याच 2 वर्षामध्ये सुरू झाल्या. त्यामुळे नो युअर कॉलेज इन ऑर्डर म्हणजे कॉलेजच्या सगळे जे नॉर्म्स, कॉलेजचे नंबर देणं, कॉलेज हे करणं, मार्किंग रेटिंग देणं, हे याच काळात सुरू झालं. असे अनेक निर्णय खरं तर या सगळ्या विषयामध्ये झाल्या. त्यामुळे काही कामच झालं नाही, काही कामच करत नव्हत्या. हे म्हणून म्हणजे की अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला बदनाम वाद निर्माण करत काम करत, वाद निर्माण प्रश्नच नाही, त्यांचं काम पंतप्रधानांचं कौतुक करतायत, त्यांनी दुरुस्त केली म्हणून. प्रश्न तुम्ही का नाराज आहात? केशव उपाध्ये मला एक समजत नाही. पंतप्रधान मोदींचं कौतुक होते आणि भाजपचे प्रवक्ते नाराज आहेत, हा काय प्रकार आहे? मुळात असं आहे की पंतप्रधान गेले 2 वर्ष चांगलं काम करतात आणि त्याबद्दल आम्ही नक्की समाधानी आनंदीच आहोत. त्यात प्रश्न असं पंतप्रधानांच्या कामांबद्दल प्रश्नच नाही. स्मृती इराणींनी चुकीचं काम केलं म्हणून त्यांची बदली करण्यात. मुळात प्रसार माध्यमांच्या तर्कवितर्काला मी सहमत काय व्हावं हा माझा. बरं, आणखीन एक तर्कवितर्क तुम्हाला सांगतो. हेमंत देसाई असू शकतो त्यामागे. हेमंत देसाईंकडे जाणार आहे. आज एक्सप्रेसनी एक बातमी दिलेली आहे, तुम्ही वाचली का? इंडियन एक्सप्रेसनी पहिल्या पानावर बातमी दिलेली आहे. रितिका चोप्रा नावाच्या त्यांच्या रिपोर्टर आहेत, त्यांनी ती दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे स्मृती इराणींनी आता पंतप्रधानांच्या कार्यालयाबरोबरच संघर्ष घेतला होता. देशामध्ये 20 आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं उभारण्याचं काम चालू आहे. त्यांना स्वायत्तता किती द्यावी यावरून स्मृती इराणी या पंतप्रधानांच्या कार्यालयाशीच भांडत होत्या. यावर तुमचं काय म्हणणं आहे? पुन्हा तोच विषय, पत्रकारांच्या तर्कवितर्कावर बातमी म्हणजे नाकारलेली नाहीये, प्रश्न पंतप्रधान कार्यालयाने नाकारलेली नाहीये. अरे त्याला त्यात आहे का, त्यात कुणाचं विधान आहे का? बातमी म्हणजे माझं तेच म्हणणं, अशाच बातम्या तयार केल्या गेल्या, अशाच बातम्या आल्या गेल्या आणि त्यातनं कुठे कॉन्ट्रोवर्सी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्या प्रत्येक बातमीवरती तुम्ही जर हो की नाही बोललंच पाहिजे असं थोडंच होतं म्हणजे ती. आणि जी ज्यावरती तुम्ही नाही काही बोलला नाही तर ती बातमी 100% खरी असं नाही म्हणून सरच बघायचं आहे मला वाटतं. त्यामुळे बातम्या तुम्हाला माहिती बातम्या कशा येतात, काय येतात, त्यामुळे सगळ्या बातम्या 100% तथ्य असतात, अमुक असतात असं. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत नाही. पंतप्रधानांच्या कार्यालयाशी त्यांचे मतभेद झाले होते की प्रश्नच येत नाही असं मतभेद होण्याचा. शेवटी एक टीम म्हणून सगळे काम करतात, अशा प्रकारचे मतभेदांचा प्रश्नच नाही. जे काही त्यांची एक चर्चा करतात, मतभेदाचा प्रश्नच येत नाही. बरं ठीक आहे, हेमंत देसाईंकडे जाऊया. आतापर्यंत ते बोललेले नाहीत. हेमंत देसाई, तुमचं काय मत आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? केशव उपाध्यायांचा कुठलाच एकही मुद्दा मला पटलेला नाही आहे आणि याची कारणं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण मंत्री आपले जर बघितले तर मौलाना आझाद असतील, छागला असतील, हुमायून कबीर असतील, VK आर्वी राव, इतके मोठे दिग्गज माणसं या खात्यावरती होते. अतिशय सुमार दर्जाची एक स्त्री त्याच्यावरती जाणं हे अतिशय म्हणजे देशाच्या दृष्टीने अतिशय शोचनीय गोष्ट होती. त्यामुळे त्यांना नेमलंच का हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आता त्याचा आराखडा बनत चाललेला होता. आता अशा वेळी जर स्मृती इराणींची तिथनं हकालपट्टी झाली असेल तर याचा अर्थ काय? याचा अर्थ त्यांचा कारभार अतिशय वाईट होता. तिसरी गोष्ट अशी की म्हणजे तुम्ही ज्याचं सांगितलं की जागतिक दर्जाची जी काही विद्यापीठं ही मोदींचा अतिशय प्रतिष्ठेचा विषय त्यांनी केलेला होता. एवढंच नाही तर IIM यासारख्या ज्या संस्था ज्या UPAच्या काळात झाल्या आणि त्याला कपिल सिब्बल, मनमोहन सिंग हे सगळे जबाबदार आहेत आणि त्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांची स्वायत्तता टिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि स्वायत्तता आता
टिकलेली नाही आहे. यावेळी याबाबत काकोडकर आणि शेवरगावकर यांची तर उदाहरणं आहेत, पण त्याच्याशी इतर अनेक लोकांची, संशोधकांची उदाहरणं आहेत की त्यांची स्वायत्तता धोक्यात आलेली आहेत. याचे दाखलेसुद्धा देता येतील. त्याबद्दल जाहीर चर्चा झाली आहेत, परिसंवाद झालेले आहेत. काही संशोधकांचा, विद्वानांचा स्मृती इराणी यांनी चक्क अपमान केलेला आहे. आणखीन एक उदाहरण सांगता येईल की प्रथमसारखी संस्था जी आहे ती दरवर्षी असरसारखा रिपोर्ट एक बनवते आणि तो अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल आहे. हे सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या जगभर त्याची चर्चा होती. या प्रथम संस्थेची उपेक्षा यांनी केली कारण यांचं हे काँग्रेसचे लोक आहेत असं सांगण्यात आलं. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने शिक्षण खातं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि या शिक्षण खात्यावरती तुम्ही बघा की सुदर्शन राव असतील किंवा जे पांचजन्यचे माजी संपादक होते, अनेक लोकांची वर्णी तिथे लावण्यात आली की ज्यांचं त्याच्यामध्ये काय कर्तृत्व आहे हे संशयास्पद आहे. एक आणखीन अलीकडे गाजलेलं प्रकरण की जर्मन भाषा आहे त्याला पर्याय म्हणून संस्कृतचा त्यांनी हे केला, संस्कृत त्याच्यामध्ये घुसवली. आणखीन एक गोष्ट म्हणजे दिल्लीसारख्या ठिकाणी IIT-मध्ये फक्त शाकाहारी जेवण मिळेल, मांसाहारी जेवण मिळणार नाही, अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतले त्यांनी. त्या दिल्ली विद्यापीठामध्ये, दिल्ली IIT-च्या करिक्युलम संबंधी स्वतंत्रपणे त्या निर्णय घेत होत्या हे सगळे की संघाच्या सांगण्यावरून घेत होत्या? नाही, अनेक गोष्टी संघाच्या सांगण्यावरून झाल्या, पण संघाचा जो अजेंडा आहे की संघाच्या पुढे सुद्धा प्रेझेंटेशन केल्याची बातमी त्यांनी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर PM पुढे प्रेझेंटेशन केलं की काय मला करायचं आहे ते. संघाच्या आशीर्वादाने त्यांची किंवा संघाच्या सँक्शननी त्यांची नेमणूक झाली असली तरी संघाला सगळ्या गोष्टी त्यांच्या मान्य होते असं नाही. कारण संघाचे जे काही आग्रह होते ते आग्रह याच्यामध्ये त्यांच्या धोरणामध्ये प्रतिबिंबित पुरेसे होत नव्हते. त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली. आणि हकालपट्टी होण्याचं आणखी सगळ्यात ठळक महत्त्वाचं कारण म्हणजे हकालपट्टी झाली नाही त्या मंत्र्यात आहेत त्या खात्यातनं हकालपट्टी झाली. ऐका 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 अशाच पद्धती अतिरंजित करण्याप्रमाणे ना ते सगळ्यात वाईट आहे. भाजपकडूनच शिकले मांडण्याचे जे प्रयत्न चालू आहे ना, म्हणजे अर्धवट अतिरंजित करायचं, हकालपट्टी झाल्यावर जो सामान्य जो पहिला आत्ता आलाय त्याचा समज काय होईल, जो आता टीव्ही लावलाय एवढंच वाक्य ऐकून काय होईल समज. अशा पद्धतीने अतिरंजित करून नका ना सांग. असं काय करत, हे सगळं अख्खं ही सगळी मांडणी केली म्हणजे जणू मगापासून जी मांडणी केली ती सगळी अतिरंजित ही स्वरूपाची आता त्यात काय तुमची अतिरंजित महाअतिरंजित तुमची होती. वस्तुस्थिती सांगतो तुम्ही अत्यंत खोटं बोलता वारंवार. मला सांगा एकतरी काही वाटेल सांगा ना. कपिल पाटील आणि विश्वंभर चौधरी यांची विधानं तुम्ही त्यांची विधानं मी त्यांची अख्खी विधानं उचलली. अर्धवट नाही बोललो मी, मोडतोड नाही, अख्खी विधानं बोललो. अजिबात नाही. माझा मुद्दा पूर्ण करू द्या. प्रश्नच त्यांना पूर्ण करू दे, त्यांना पूर्ण करू दे, त्यांना पूर्ण. तुमच्याकडे येतो ना केशव उपाध्याय. तुम्ही कसं हे ठरवतो मी बोलायचं नाही, तुम्ही बोलू नका, तुम्ही कसं ठरवणार नाहीत का मला सांगा. हे ठरवणार का सेन्सॉर, हे तुम्ही सांगण्याचा अधिकार मला बोलायचं नाही, हे ठरवतो त्यांना पूर्ण करू दे, नंतर तुम्ही सांगा. येतो पण तुम्ही आता हे कसं तुमचा अधिकार काढून घेतात. अरे हे काय त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पूर्ण करू द्या. आहे ना अधिकार, पण असं काय करताय. पण वाघेचा बोलायचं की नाही. त्यांना असं वाटतं केशव उपाध्याय खोटं सांगतायत असं त्यांना वाटतं, तुम्ही उत्तर द्या. उत्तर देईन, पण मुळामध्ये मी बोलायचं नाही, हे वाघेचा ठरवू दिलं चर्चेच्या. आपण वन बाय वन बोलूया म्हणजे ऐकू जाईल. हेमंत देसाई पूर्ण करा. देसाई साहेब का बरं पूर्ण करा हेमंत देसाई. असं काय करताय तुम्ही, आक्रमण वाघेसाहेबांचे अधिकार करू नका ना. असं काय माझे आणि वाघाड्यांमध्ये तुम्ही लावून देऊ नका, त्याचा काही उपयोग होणार नाही. मी लावून नाही बसतो. महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्स्टाईल सारखा विषय आज एवढी टीका झाली, कपिल पाटीलांनी उल्लेख केला, देशभर टीका झाली. त्याच्यानंतर आज असा युक्तिवाद करण्यात येतोय की टेक्स्टाईलचं बजेट किती, टेक्स्टाईलमध्ये किती मोठी इन्व्हेस्टमेंट होणार आहे, टेक्स्टाईलमध्ये किती मोठा रोजगार निर्माण होणार आहे, टेक्स्टाईल आपण किती एक्सपोर्ट करतो. या गोष्टी पूर्वीसुद्धा होत्या. तेव्हा स्मृती इराणींचं हे प्रमोशन आहे किंवा हे अतिशय चांगल्या प्रकारची नेमणूक आहे असं सांगण्याचा युक्तिवाद आहे. पण नरेंद्र मोदींच्या सगळ्या कॅबिनेटच्या पुनर्रचनेमधलं एक महत्त्वाचं सूत्र असं आहे की जे केवळ बोलतात त्यांना प्रमोशन द्यायचं नाही,
जे काही करून दाखवतात त्यांना प्रमोशन द्यायचं, याची काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील आणि त्यानुसारच हे आहे. आणि जॉब क्रिएशन आणि त्यासाठी सक्षमीकरण, शिक्षणाचं शिक्षण सार्वत्रिकरण, सक्षमीकरण, हा जो फोकस आहे तो फोकस कुठेतरी हरवला जातो आहे, म्हणून त्यांची बदली करण्यात आलेली आहे. ठीक आहे, केशव उपाध्याय थोडक्यात उत्तर द्या मला. कपिल पाटील मत असं थोडक्यात उत्तर देतो, 30 सेकंद उत्तर देतो. मग असं आहे की मगाशी मी इथले सांगितलं की एक अतिरंजित करून एक प्रकारे त्यांना हकालपट्टी करण्यात येईल, हकालपट्टी करण्यात आलेलीच नाही. एक अतिरंजित करण्याचा जे प्रकार जो प्रसार माध्यमांकडून त्यांच्या बाबतीत झाला आहे, जो वारंवार होतो की काही जणांकडून ठराविक जणांकडून, मी सर्व सगळ्यांना त्यात धरत नाही, त्याचा तो परिपाक होता की त्या कॉन्ट्रोवर्सी फार त्यातनं आल्या. अनेक गेल्या 2 वर्षात त्यांनी चांगले निर्णय घेतले आणि वस्त्रोद्योग मुळात आपण ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाकली पाहिजे की पहिल्यांदा तुम्ही सांगितलं नाही. त्यामुळे पुन्हा विश्वनाथ चौधरी म्हणाले की असं करता कामा नाही. मला सगळं मान्य, नरसिंह रावत तिथं प्रचंड मोठे व्यक्तिमत्व तिथं होतं, पहिल्यांदा शिक्षण मंत्री 84 साली झाले. पण त्याचबरोबर प्रत्येक खातं म्हणजे असं आपणच हे चुकीचं नाशावर बघणं. एक दुसरं असं की वस्त्रोद्योग खातं एकूण आतापर्यंत सगळी जी गरज आहे, देशाची पुढची गरज आहे, त्यामुळे मला वाटतं हे खातं खूप चांगल्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये गरज आवश्यकता आहे. एक मिनिट मुळात असं की इंडस्ट्रियलायझेशन ही देशाची मोठी गरज आहे, रोजगार अनेक गोष्टी त्याशी निगडीत आहेत आणि ते जर असेल तर अशा पद्धतीने शेवटी पंतप्रधानांच्या अधिकारात जर आपण आक्षेप घेत असाल तर पुढे चर्चाच काही. ठीक आहे, मला चर्चा व्यापक करायची आहे. पण कपिल पाटील, मला तुम्हाला विचारायचं आहे, स्मृती इराणी 2 वर्ष HRD मिनिस्टर होत्या, त्यांनी जे निर्णय घेतले, केशव उपाध्याय म्हणतात त्यातले काही चांगले आहेत वगैरे वगैरे, पण त्यांनी वाद जास्त निर्माण केले, त्याचा एकूणच शैक्षणिक धोरणावर काय परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये केवळ मोदी साहेब नाराज झाले म्हणून त्यांचं खातं बदललं गेलं असं नाही. RSSचा जो एक अजेंडा आहे तो राबवण्यामध्ये स्मृतीबाईंचं जे वागणं आहे आणि खातं हाताळण्याची जी पद्धत आहे त्यामुळे जे वाद निर्माण होतात, त्यामुळे आपला अजेंडा पुढे सरकणार नाही हे त्यांना जाणवलेलं आहे. आणि त्यामुळे अशी वादग्रस्त व्यक्ती तिथे न राहिलेली बरी, तिची हकलपट्टी झालेली बरी, हा संघाचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि म्हणून त्यांना घालवलेला आहे. मुळामध्ये त्यांनी मगाशी जे केशव उपाध्यायांनी सांगितलं की जे काही निर्णय झाले होते IIT IIM बद्दल, हे पूर्वीचेच निर्णय होते, त्याची अंमलबजावणी या काळात झाली. परंतु ते करत असताना सुद्धा अगदी त्या आधीचे निर्णय आहेत आणि ते त्या धोरणाचीच हा विस्तार आहे. मान्य पंतप्रधानांना ते म्हणणं आधीच्या सरकारने घेतलेले सरकारच्या काळात अधिक विस्तार आहे, नवीन घोषणा केल्या. परंतु ते करत असताना या विद्यापीठांची आणि या सगळ्या संस्थांची स्वायत्तता मात्र काढून घ्यायची, हा जो प्रकार केला. पर तो करत असताना धसमुसळेपणाने त्यांनी या करत होत्या, अवमानित करत होत्या आणि ते अंगाशी त्यांच्या प्रकरणीत होतं. म्हणजे त्यांना दुधामध्ये त्यांच्या अजेंडाचा शेंदूर मिसळायचा होता, पण रंग इतका चटकन बदलेल आणि आपल्या अंगाशी येईल हे कळल्यामुळे स्मृतीबाईंना त्यांनी बदललेला आहे. याच्यामध्ये केवळ स्मृतीबाईंचा दोष आहे असं नाही, कारण त्यांचा जो मूळ अजेंडा आहे तो अजेंडा इतक्या लवकर ओपन होईल, उघडकेला येईल हे त्यांनी ताडलं नव्हतं. आणि म्हणून मगाशी विश्वंभर म्हणाले तसं की नेमस्त माणसाला नेमलं तर किमान असं की तुमचा तो काही अजेंडा असेल तर आम्ही विरोध करूच त्याला, परंतु तो राबवत असताना तुम्ही ज्या पद्धतीनं इथल्या सगळ्या लोकशाही संस्था व्यवस्था मोडून काढतात त्याचा काय. आणि प्रकाश जावडेकरांसारखी व्यक्ती येणं याचंही कारण तेच दिसतं मला की नेमस्तपणे किमान लोकांशी संवाद साधून तरी ते पुढे जातील. का हा देश काही केवळ एकट्या संघाचा नाही आहे, केवळ भाजपाचा नाही, मवाळ आहेत, ते संघाचाच अजेंडा राबवतील, पण मवाळ पुढे राबवतील, संघाचाच राबवतील. पण किमान उदारता असणं, इतर विरोधकांना थोडंफार सामावून घेणं, संवाद करणं हे त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यापेक्षा या बाईंपेक्षा जावडेकर परवडले म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. आणि त्यामुळे ती अटळपणे स्मृतीबाईंना घालवणं हे भाग होतं, कारण या सरकारची सगळ्यात मोठी बदनामी ही स्मृतीबाईंच्या खातं हाताळण्यातून झालेली आहे. आणि म्हणून मोदींनी आणि संघाने तो निर्णय घेतलेला आहे असं माझं मत. केशव उपाध्याय उत्तर द्या, मला ब्रेक घ्यायचा आहे, ब्रेक नंतर पुन्हा तेच सांगतो की शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाची आपली स्वतःची स्ट्रॅटेजी असते, त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्ष किंवा सरकार त्या पद्धतीने वागत असतं, त्या पद्धतीने निर्णय करत असतं. पण त्याचा अर्थ असा म्हणजे आता या सगळ्या तर्क 100% किंवा अशा पद्धतीने चर्चेवर विचार करूनच मीडियात अशी चर्चा सुरू आहे, मग आपण असं केलं पाहिजे. पण तुम्ही हे जर खरं नसेल तर तुम्ही काय खरं आहे ते सांगा ना. असं एक मिनिट मुळात असं आहे की जर आमची स्ट्रॅटेजी असेल 10 वाजता टीव्ही डिबेटमध्ये चर्चेत नाही खुली होती कधी स्ट्रॅटेजी, अशी कालच खुली झाली आहे. त्यांना काढलं तेव्हा या खात्यातून काढलं, हा तुमचा हकालपट्टी म्हणाले काढलं, हा तुमचा अर्थ आहे, खरा अर्थ समजावा ना. हा तो आम्ही त्या अर्थाशी तुम्हाला काय सांगण्यात आलंय ते सांगा. प्रश्न असा आहे की प्रत्येकाची जाहीर चर्चा की स्ट्रॅटेजी कशी राहिली त्यामध्ये, मग राजकीय पक्षाची चर्चा असते का ती? त्यांना उत्तर प्रदेशात पाठवणार आहात का? शेवटी कुठलीही राजकीय पक्षाची कुठलाही म्हणजे प्रश्न भारतीय जनता पार्टीचा नाही, अगदी कपिल पाटलांच्या पार्टीचा जर लोक भारतीचा असेल किंवा काँग्रेस असेल तर ही स्ट्रॅटेजी अशी ओपनली 10 वाजता डिबेटमध्ये चर्चाच होत नसते. ती त्या प्रत्येक पक्षाची भूमिका असते, त्यानुसार काही निर्णय केले जातात. मला असं सांगण्यात आलंय स्मृती इराणी यांना काढलं नाही असं जाऊन सांगा. नाही, तो सांगण्याचा प्रश्न काढलं नाहीच आहे, काढायचा प्रश्न येतो कुठे? पण सगळे मोदींचं कौतुक करतायत, जावडेकर मवाळ असं म्हणतायत,
म्हणजे तुमच्या बाजूनी बोलतायत या मुद्द्यांवर, तरी तुम्ही दुर्लक्ष करताय. 2 वर्ष झाले नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करतात, नरेंद्र मोदी कारणच नाहीये. म्हणून सांगतो मंत्री काम करत नाही असं मोदींना वाटतंय. नाही त्यामुळे अरे शेवटी असं की त्यांना असं वाटेल त्या पद्धतीने ते काम करतात. काही मंत्र्यांनी मान्य केलं त्याने की स्ट्रॅटेजी आहे त्यांच्या पक्षाच्या, प्रत्येक राजकीय लोक मी तुम्हाला सांगितलं. पण काय स्ट्रॅटेजी आहे? उत्तर प्रदेशात पाठवणार आहात का? ती अशी 10 वाजता टीव्हीवर जाहीरपणे लोकांना कळेलच ना पुढच्या काळात स्ट्रॅटेजी. टीव्हीवर जाहीर करून ती स्ट्रॅटेजीला म्हणतात का? मला सांगा बघा साहेब, एखाद्याची भूमिका असते ती लोकांसमोर येईल, चर्चा होईल, त्यातनं असं आहे. त्यामुळे शेवटी असं की पक्षाने निर्णय घेतलाय, पंतप्रधानाचा अधिकार आहे. पंतप्रधानांचा अरे पारदर्शक, जे पारदर्शक आहे ते पारदर्शक त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊया. केशव उपाध्याय आता म्हणतात ही एक स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे, आपण नंतर चर्चा करूया. पण मोदींनी ज्या मंत्र्यांची खादी बदलली त्यांच्या कामावर मोदी अमित शहा खुश नव्हते. आणि दुसरं म्हणजे आउट ऑफ टर्न ज्यांनी विधानं केली, वादग्रस्त विधानं केली, त्यांच्यावरही कुऱ्हाड आलेली आहे. आत्ताच माझ्याकडे ताजी बातमी आली आहे, केशव उपाध्याय नाकारतील. जयंत सिन्हा यांना जे बदलण्यात आलं, त्यांना अर्थ खात्यातून सिव्हिल एव्हिएशन खात्यामध्ये टाकण्यात आलं, ते सुद्धा ते आपला नंबर सोडून बोलले. आपण जिथे बोलायचं तिथे न बोलता नको तिथे बोलले म्हणून बदलण्यात आलं, असं आत्ता ताजी बातमी आली आहे. सदानंद गौडा अकार्यक्षम होते, व्ही.के. सिंग वाटेल ते बडबडत होते. म्हणजे वादग्रस्त विधान करणारे मंत्री आणि अकार्यक्षम मंत्री यांची मोदींनी हकालपट्टी किंवा बदली केली आहे का, हा खरा प्रश्न आहे. मी या व्यापक मुद्द्याकडे जाणार आहे ब्रेक नंतर. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, स्मृती इराणीचं खातं बदलून पंतप्रधानांनी आपली चूक दुरुस्त केली आहे का? बघा पडद्यावर 67% लोक म्हणतात होय, पंतप्रधानांनी आपली चूक दुरुस्त केली आहे. केशव उपाध्याय लक्षात द्या, तुमची स्ट्रॅटेजी वगैरे लोकांना कळत नाही आहे. त्यांना वाटतंय पंतप्रधानांनी चूक दुरुस्त केली आहे, लोक खुश आहेत, पंतप्रधानांना दुवा देत आहेत. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मी चर्चा अधिक व्यापक करतोय. सत्यजित तांबे तुमच्यापासून सुरू करतोय. केवळ स्मृती इराणी नाही पण इतरही मंत्री जे वादग्रस्त होते, ज्यांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका होती, त्यांना बदलण्यात आलं आहे, त्यांचं खातं बदलण्यात आलं आहे आणि 6 मंत्र्यांना तर काढूनच टाकण्यात आलेलं आहे. काय म्हणणं आहे? मोदींना जिथे जिथे वाटलं की आपले मंत्री काम करत नाही आहेत, उगाच वाद निर्माण करतायत, त्यांच्यावर कारवाई झाली आहे? नाही, मला असं वाटतं की हे डॅमेज कंट्रोलचा एक भाग आहे. कारण आपण जर एकंदरीत मागच्या 2 वर्षाचं जर सगळा मोदी सरकारचा जर प्रगती पुस्तक जर आपण बघितलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी शेतकरी नाराज आहे, व्यापारी नाराज आहे. आपण बघितलं मध्यंतरी सोन्याच्या व्यापाऱ्यांनी बेमुदत संप केला. आपण पाहतो की 1 रँक 1 पेन्शनच्या माध्यमातून माजी सैनिक देखील नाराज आहेत. म्हणजे प्रत्येक स्तरामध्ये समाजातल्या एक वेगळी प्रकारची नाराजी या ठिकाणी या सरकारच्या बाबतीमध्ये दिसतेय. आणि ज्या अपेक्षेने लोकांनी हे सरकार निवडून दिलं, इतकं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दिली होती आणि 282 खासदार निवडून देण्याचं हे मागच्या 15-20 वर्षातली पहिला प्रसंग होता. आणि लोकांना अपेक्षा होती की एवढी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दिल्यानंतर ठोस निर्णय होतील. कारण मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला आघाडीचं सरकार असल्यामुळे अनेक मर्यादा होत्या, अनेक अडचणी असायच्या, घटक पक्षांच्या अडचणी असायच्या. मात्र या सरकारला कुठली अडचण नाही आहे आणि यामुळे यांच्याकडून ठोस निर्णयांची अपेक्षा होती, ते काही झाली नाही. भ्रमनिराश झाला. दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्राची असेल, देशातली 50% जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती होती, ती हाताळण्यात अपयश आलं. मग हा कुठंतरी डॅमेज कंट्रोल करून हा कुठंतरी आता एक जनतेमध्ये मेसेज द्यायचा की बाबा आम्ही आता सावध झालेलो आहोत. कारण जर ह्यांनी हे डॅमेज कंट्रोल आता केलं नसतं तर त्याचा इम्पॅक्ट त्यांना ताबडतोब या ठिकाणी येणाऱ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये 100% दिसला असता. आणि म्हणून त्यांनी हे डॅमेज कंट्रोलचा एक भाग केला. आणि आपण इंडियन एक्सप्रेसच्या बातमीचं या ठिकाणी आज उल्लेख केला. मला अजून एक बातमीच्या बाबतीत या ठिकाणी बोलायचं आहे की प्रकाश जावडेकरांना जे खातं या ठिकाणी दिलं गेलं मनुष्यबळ विकास, हे त्यांचं खऱ्या अर्थाने प्रमोशन झालं असं आपण सगळेजण म्हणतात. आणि सगळ्या प्रसार माध्यमं आणि जनतेत हीच चर्चा आहे की त्यांना एक प्रमोशन मिळालेलं आहे. तर त्या प्रमोशनच्या मागची पण एक कहाणी या ठिकाणी आज वर्तमानपत्रांनी आणि अनेक प्रसार माध्यमांनी दिली. ती म्हणजे अडाणींचा 200 कोटी रुपयाचा दंड त्यांनी माफ केला. या मुद्रा जे पोर्ट आहे तिथल्या कुठंतरी एन्व्हायरमेंटचं चुकीचे कामं झाले होते, त्याच्याबद्दल त्यांना जो 200 कोटीचा दंड होता तो माफ केला आणि त्याच्याबद्दल त्यांना बक्षीस मिळाले की काय, अशा पद्धतीची चर्चा. म्हणजे अशा जर गोष्टी या ठिकाणी होत असतील तर मला असं वाटतं की हे किती डॅमेज कंट्रोल केलं आणि किती गोष्टी जर तुम्ही हे केल्या तरी हे ठरणार नाही. हे व्यापारी धार्जिन सरकार या ठिकाणी झालेलं असल्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये उत्तर देत आहेत.
मुळात असं आहे की पंतप्रधान शेवटी सार्वभौम असतात प्रत्येक देशामध्ये. या आपल्या देशातल्या घटनेनुसार म्हणजे राष्ट्रपती आहेत लगेच टेक्निकल हे नका काढू, पण मागच्या मनमोहन सिंग जे पंतप्रधान होते त्यावेळी त्यांना हे सगळ्या आता त्या ज्या बातम्यांचा उल्लेख करून वारंवार सत्तेच्या गोष्टी सांगतात, त्या मनमोहन सिंगांना राजांना मंत्रिमंडळात ठेवायचं नव्हतं हे तर सगळी त्याची उघड चर्चा होती. पण मनमोहन सिंग ते करू शकत नव्हते कारण सोनिया गांधींची परवानगी नव्हती. त्या संजय बारू जो राहिलाय ते नीलं मनमोहन सिंग त्या सोनिया गांधींपुढे कशा पद्धतीने हातबल होते. नाही, सोनिया गांधींपुढे हातबल होते, एकाच पक्षामध्ये होते. एक मिनिट तांबे, आता बोलू नका. तांबे आता माझं पूर्ण होऊ द्या, नंतर बोला. नाही, तांबे पूर्ण होऊ द्या, मी तुमचं शांतपणे ऐकून घेतलं. एक मिनिट तांबे पूर्ण करू दे, माझं पूर्ण करू द्या. किती हतबल मनमोहन सिंग होते, कसे असहाय्य मनमोहन सिंग होते. त्या संजय बारूने आपल्या पुस्तकात रकान्याच्या रकाने लिहिलेत, म्हणजे तुमच्या माहिती असेल तर वाचा थोडं, कारण ते जवळच्या माणसांनी लिहिलेत. त्यामुळे ऐक्यू कुठल्या तरी वर्तमानपत्रात काहीतरी बातमी आली. दुसरं असं की मी जे सुरुवातीला म्हणालो थोडं होमवर्क नीट करून आलं पाहिजे. आज प्रकाश जावडेकरांचा स्पष्ट खुलासा केला की अशा प्रकारचा कोणताही दंड माफ करण्यात आलेला नाही. त्यामुळे उगाच कुठली तरी बातमीवरून कुठल्या तरी चर्चा करणं हे एका अर्थाने काँग्रेसचं कदाचित काँग्रेसमध्ये अभ्यासाचा अभाव असल्याचं इतर प्रवक्त्यांसारखं किमान आपल्याकडून अपेक्षित आपण तरुण आहात, त्यामुळे थोडा अधिक अभ्यास करून येत चला. त्यातलं जाऊ नका. नाही, शेवटी ही माहिती असली पाहिजे ना, शेवटी त्याच्यावरचं विधान प्रश्नच नाही, ही माहिती असली पाहिजे की एक तऱ्हेचा अर्थ असेल की तुम्हाला खोटंच बोलायचंय. त्यांचं उत्तर घेऊया. माझं पूर्ण करू दे ना. असं आहे की तुम्हाला खोटंच तर बोलायचंय, तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला खोटं बोलायचंय, खोटं बोलायचं नसेल तर तुमचा अभ्यास नाहीये. या दोन गोष्टी काहीतरी एक काहीतरी मान्य करा. तुम्ही आयदर खोटं तरी बोलताय किंवा तुमचा अभ्यास नाहीये, हे बरोबर की मला सांगा. आपण चर्चेला येतो त्याच्या स्टेटमेंट आलंय का मंत्र्याचं, याची सुद्धा माहिती तुम्ही घेऊन येत नाही. काँग्रेसचं एकमेव सरकार असं होतं की आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांनाही जेलमध्ये घातलं आणि घटक पक्षाच्या लोकांना जेलमध्ये घातलं. आम्ही सुरेश कलमाडीन सारखा काँग्रेसचा त्या काळातला ज्येष्ठ नेता होता, तोही जेलमध्ये होता. एक मिनिट माझं ऐकून घ्या. आणि ए राजाचं तुम्ही उदाहरण देताय, जाऊ द्या, त्या करुणानिधींची मुलगी कन्नीमुळी सुद्धा जेलमध्ये गेली होती, जेलमध्ये गेली होती. आमच्या पक्षाने तेवढं दाखवलं की आम्ही आमच्या लोकांना जेलमध्ये घातलं. संजय बारू चुकीला माफी नाही. संजय बारू तुमच्या नाही, संजय बारूचं किती हतबल, किती जगासमोर लिहिलेलं आहे, याची लक्तरं काढली जगासमोर, हे सगळ्यात जगासमोर आहे. अहो ते मनमोहन सिंग हतबल होते आघाडी सरकारमुळे, हे तर एक मिनिट मान्य केलं तर सोनिया गांधी हतबल होते आघाडी सरकार गोष्टीचे हतबल झाले निर्णय घेत नाही. आज ते तुम्ही ते जाऊ द्या. हो, मोदी कशाचे हतबल येते तरी सांगा ना. मोदी का निर्णय घेत नाही मोदींच्या बाबतीत. मला मागच्या तुम्ही एचआरडीच्या बाबतीत आता मनुष्यबळ विकासाच्या बाबतीत तुम्ही सांगितलं खूप कामं केलेली आहेत. तुम्ही आयआयटी आणि आयएमचीच माहिती देताय. अहो त्या आयआयटी आणि आयएमची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली. त्याचे 4 आकडा काय वाढवला तुम्ही, त्याचं कौतुक तुम्ही आम्हाला सांगताय. तुम्ही कोणती नवीन संस्था 2 वर्षात उभी केली हे आम्हाला सांगा ना. 2 वर्षात मुद्दा काय आहे, तुम्हाला सांगण्यासारखं तुमच्याकडे काही राहिलेलं नाही म्हणून तुम्ही रेटून सांगायचं. आपण इतर पावड्यांकडे संस्थेवर तुम्ही गजेंद्र चव्हाण सारखा माणूस टाकला आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला तुम्ही क्रिकेटकर चेतन चव्हाणची नियुक्ती केली. वैचारिक दिवाळखोरी तुमची या ठिकाणी दिसते. सत्यजित तांबे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे, शांत व्हा. मला कपिल पाटील यांच्याकडे जायचं आहे. केशव उपाध्याय, सगळ्यांना उत्तर द्या तुम्ही. 30 सेकंद. बरं 30 सेकंदात पूर्ण. नाही, मुळात 30 सेकंद देतो. मुळामध्ये असं आहे की ते मनमोहन सिंग हे आघाडी सरकार आघाड्या पक्षांमुळे हतबल नव्हते. सोनिया गांधी हतबल मुद्दा नाही. नाही सांगा, मोदी कुणाही पुढे हतबल नाही. नाही ना, मग तेच मोदी आणि अमित शाह हे स्ट्रॉंगेस्ट आहेत. अहो प्रश्नच येत नाही तो असं काय करण्याचा. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो त्यावेळची जी अवस्था सांगतो, त्यावेळेस मंत्र्याला ठेवायचं की काढायचं हे नव्हतं करता येत. इतकी अवस्था इतकी दयनीय होती आणि ते सोनिया गांधींमुळे होती. कुठल्या पक्ष मंत्र्याला ठेवायचं की नाही, त्यामुळे अनेक ते निर्णय सगळं आलंय ते वाचूनच येत नाही तर त्यांची अडचण आहे. जावडेकरांचं स्टेटमेंट जावडेकर खुलासा केलाय की अशाप्रकारे कुठलाही दंड माफ केलेला नाहीये. तुम्ही रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये अभ्यास शिबिर घ्या सगळ्यांचं, मग हा सगळा आम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांचे आहेत नाही. कपिल पाटील, मला मूळ मुद्द्याकडे यायचं आहे. मी जो प्रश्न विचारला होता केवळ स्मृती इराणींचा प्रश्न नाहीये. जे मंत्री वादग्रस्त होते, अकार्यक्षमपणाचा आरोप झाला होता, त्या सर्वांची बदली करण्यात आली आहे. तुमचं याबाबत काय म्हणणं आहे? मोदी साहेबांना जे नकोसे होते त्या सगळ्यांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, नंबर 1. आणि मगाशी केशव उपाध्याय म्हणाले ते बरोबर आहे की आम्ही सगळे म्हणजे भाजपतले हे लोक मोदींच्या विश्वासाचे पात्र आहेत.
ही भाषा मी पहिल्यांदा भाजपसारख्या पक्षातनं ऐकतोय की जिथे एका व्यक्ती केंद्रित राजकारण पूर्वी फारसं नव्हतं. आणि याचा अर्थ जो विश्वासाला पात्र नाही, जो कामाला योग्य नाही, त्याला ते बदलू शकतात. कारण भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये मोदी आणि शहा हे हुकुमशाह बनलेले आहेत. आणि याचं दुसरं उदाहरण देतो नायडूंचं. मागे बरुआज असं म्हणाले होते, इंडिया इज इंडिया. अगदी तसंच नायडू म्हणाले की मोदी हा ईश्वराचा प्रसाद आहे, त्यामुळे त्यांना लगेच बढती मिळाली. प्रसाद वाटू शकणाऱ्या माणसाला त्यांनी IB मध्ये पाठवलं. 30 सेकंद मला द्या. त्यांनी माहिती प्रसारण खातं एवढं महत्त्वाचं खातं दिलं. त्यामुळे हे पहिल्यांदा घडत आहे की एवढ्या मोठ्या पक्षाचा जो नेहमी असं म्हणायचं की आमचा आणि काँग्रेस आणि याच्यात फरक आहे, जो आणीबाणीच्या विरोधात लढला असे म्हणत होते, दावा करत होते, त्या पक्षामध्ये आज आणीबाणीची स्थिती आहे. आणि इतकी वाईट स्थिती आहे की हे 2 सत्ता केंद्र सोडली तर तिथे कुणालाच महत्व आहे. उत्तर देतो. मुळात कपिल पाटीलमध्ये आज पूर्णपणे पत्रकार डोकावतो झालाय तो, त्यामुळे वारंवार त्या पद्धतीने प्रश्न करतात. मुळामध्ये रेफरन्स माझ्या त्या वाक्याला ते होता की अमुक एक व्यक्ती यांच्या विश्वासातली, अमुक एक व्यक्ती यांच्या विश्वासातली नाही, असं नाही. तर भारतीय जनता पार्टीने सगळेच एक टीम म्हणून काम करतो आणि त्या अर्थाने ते विश्वासातलं अशा अर्थात एक विधान होतं. तर कृपया माझ्या अमित शहा सर्वोच्च आहे. अहो ते पंतप्रधान आहे, त्यामुळे पंतप्रधान असणारच ना, पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत ते. त्यामुळे आता असं काही ही चर्चा होऊ शकते. त्यांना जे वाटलं त्यांना त्यांनी बदललं. नाही, शेवटी हे सगळे टीम, सगळे विश्वासू आहेत, सगळे एकमेकांशी टीम अशा अर्थाने तो शब्दप्रयोग होता. हे करू नका. दुसरं ते मगाशी असं बोलताना आता ते म्हणाले की आणीबाणी अमुक तमुक सगळं बरं आता व्यंकय्या नायडूंचं डिमोशन केलं. मुळात आपण या चर्चेत तरी किमान प्रमोशन केलं यासाठी. पण या चर्चेमध्ये सुरुवातीला कोणीतरी म्हणाले की व्यंकय्या नायडूंचं डिमोशन केलं. म्हणजे मुळात माध्यमांनी जर ठरवण्याची ती चर्चा झाली अशी. ही पण पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते, खूप महत्त्वाचं इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग देण्यात आलं. हे पण खूप महत्त्वाचं खातं, पण तिथे ते अयशस्वी झाले होते. कार्यक्षमतेचा मुद्दा इथेच होतो. असं की मुळात आपण असं की तुम्हीच सगळ्यांनी त्यात सुद्धा मत. आता हे म्हणतात प्रमोशन दिलं, आता एक नाही केलं. असं आहे की आपण मुळात एक आपल्याच एकमत किमान होऊ शकत नाही. इथं 4 माणसं बसलो त्याचं प्रमोशन डिमोशन किंवा हे एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणून म्हणजे की अशा प्रकारच्या चर्चेमध्ये मला अडकायची आवश्यकता वाटत नाही ॲज अ प्रवक्ता म्हणून. त्यामुळे तुम्ही चर्चा काढायला, अर्थ काढायला आहात. शेवटी असं की जे पंतप्रधान योग्य वाटलं त्या पद्धतीने निर्णय घेतला. ठीक आहे, म्हणजे तेच कपिल पाटील म्हणतायत की मोदी ठरवतील ती पूर्व दिशा आहे. नाही, एक मिनिट. पंतप्रधानाला कुणाला काय खातं द्यायचं ह्याचा अधिकार हा पंतप्रधानांचाच असतो. तो कुणाचा, तो अन्य कुणाचा फक्त ते मनमोहन सिंग काय त्यांना अधिकार नव्हता. अमित शहाची ते नाही पक्षात सगळ्यांची चर्चा करूनच होता. ते मनमोहन सिंग चर्चा वगैरे काय होत नाही. आता हे तुम्हाला असं आता परत प्रश्न तोच आहे. जसं काय तुम्ही आमच्या कार्यालयातून 24 तास बसलेले असताना तुम्हाला असं अशा पद्धतीने मागे हेमंत देसाईने विचारा. हेमंत देसाई अरे माहिती प्रश्न असा आहे, प्रत्यक्ष त्या प्रवाहात असणाऱ्या माणसापेक्षा तुम्हाला काठावरच्या माणसाचा खरं वाटतं तो माणूस ओला आहे. अरे हे कसं चालेल? प्रवाहात असलेली माणसं ओली असतात, ते सांगतील ना. काठावरच्या माणसाला काय माहिती किती खोली पत्रकार आहेत, त्यांच्याकडे माहिती असणार. काठावरच्या माणसाला किती खोली आहे. बरं ठीक आहे. हेमंत देसाई, माझा जो मुद्दा होता वादग्रस्त आणि अकार्यक्षम मंत्र्यांना त्यांनी बाजूला केलंय किंवा बदललंय, काय तुमचं म्हणणं? एक गोष्ट म्हणजे मोदींनी सांगितलं की मंत्रिमंडळाची फेररचना नाही आहे, पण काही लोकांना काढलंय, काही लोकांना बदललंय आणि शिवाय नवीन मंत्र्यांना घेतलंय. तर याच्यामध्ये काय केवळ मंत्रिमंडळ विस्तार आहे का? तर पूर्णपणे संपूर्ण मंत्रिमंडळाचं स्वरूप मेजर शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांनी. आणि त्यांच्या दृष्टीने त्यांनी एक चांगल्या प्रकारे व्यवस्थित अभ्यास करून त्यांच्या दृष्टीने केलेली आहे. पण याच्यामध्ये सुद्धा काही विसंगती आहेत. विसंगती अशा की जर कार्यक्षमता हाच एकमेव निकष लावलेला असेल तर माझ्या मते जयंत सिन्हा हे अतिशय चांगलं काम करत होते. माणूस कधी कधी चुकतो, पण ते वादग्रस्त होते. नाही, वादग्रस्त असेल पण त्यांनी काम खूप चांगलं केलं होतं आणि त्यांच्या दृष्टीने म्हणजे अतिशय कॉम्पिटंटही माणूस आहे. यशवंत सिन्हांचा वक्तव्यांचा आणि याच्याशी काही संबंध नाही आहे, ते त्यांचे चिरंजीव असले तरी. पण त्यांना बदलणं योग्य नव्हतं असं माझं मत आहे. बदलायला कोणाला पाहिजे होतं? समजा उमा भारती असतील किंवा ते आपले याचे शेतीमंत्री असतील, गिरिराज शिंगे, अशा अनेक बदललं नाही जे अकार्यक्षम आहेत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जावडेकरांना प्रमोशन दिलं असेल पण काही चांगले जे मंत्री आहेत त्यांना आणखीन प्रमोशन द्यायची आवश्यकता होती, ते देण्यात आलेलं नाही असं मला वाटतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्या अमित शहांचा रोल खूप मोठा आहे. मग यापूर्वीच्या काळामध्ये पक्षाध्यक्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या प्रभावीपणे असा कधीही त्यांना रोल दिला गेला नाही आहे. आणि त्यामुळे या सगळ्या मंत्रिमंडळात साधारणतः काय की पंतप्रधानांची छाप असायला लागते. पंतप्रधानांबरोबर अमित शहा यांची सुद्धा याच्यामध्ये छाप आहे, दोघांची. पक्षाध्यक्ष आहे आणि इतका
प्रोॲक्टिव्ह रोल हा पूर्वी कधी कोणी केला आहे असं मला वाटत नाही. मी टीका म्हणून सांगत नाही, तुम्ही हसू नका याच्याबद्दल. तुम्ही म्हणताय की आम्ही सगळं आम्ही सगळं तुम्ही जे म्हणताय की आम्ही सगळं फक्त योग्य करतो, सगळे विश्वासात टीम म्हणून काम करतो आणि UPAच्या काळामध्ये संपूर्ण देशाचं वाटोळं झालं, हे जरी मान्य केलं तरी तुम्ही एक लक्षात घ्या की मगाशी ज्याचा उल्लेख तुम्ही वारंवार करताय, कपिल सिब्बल यांनी शिक्षण हक्क कायदा तर आणला, एवढं तर तुम्ही मान्य कराल. काही चांगल्या गोष्टी केला, या सगळ्या विद्यापीठांमध्ये सगळं जे मॉडर्नायझेशन आहे ते त्यांच्या काळामध्ये झालं. काहीच झालं नाही असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? हे अन्यायकारक आहे. सुखदेव थोरात यांच्यासारखी माणसं याच्यामध्ये होती आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी आता ते नाही आहेत, त्यांनी असं सांगितलं की वेमुलाच्या प्रकरणामध्ये ज्या अजूनही अनेक हॉस्टेल्समध्ये दलित आणि बाकीच्या लोकांचे वेगवेगळे हॉस्टेल्स आहेत, वेगवेगळी राहण्याची व्यवस्था आहे, अजूनही ही स्थिती आहे, तर ही बदलायची की नाही हा प्रश्न आहे खरा, असं माझं मत. ठीक आहे. विश्वंभर चौधरी, आता या फेरबदलानंतर तरी हे मंत्रिमंडळ अधिक कार्यक्षम होईल का? मगाशी थोडा उल्लेख झाला म्हणून ते सांगितलं पाहिजे आपल्या श्रोत्यांचा कुठलाही गैरसमज राहू नये म्हणून. राष्ट्रपती सुद्धा नाही आणि पंतप्रधान सुद्धा नाही, दोघंही सार्वभौम नाहीत. या देशाची संसद सार्वभौम आहे, हे मला सांगितलं पाहिजे. दुसरं मला हेही सांगितलं पाहिजे की मनमोहन सिंगांवर प्रचंड दबाव होता, हा जर युक्तिवाद मान्य केला तो असणार. सोनिया गांधी आणि अहमद पटेल यांचा काय दबाव होता तोही अनुभव आपल्यासारख्यांनी घेतलेला आहे मागच्या काळात. तर तो जो दबाव होता, तर मग मनमोहन सिंगांचं कौतुक जास्त अशासाठी वाटतं की एवढा दबाव असून सुद्धा मनमोहन सिंगांनी बऱ्याच गोष्टी पुढे नेल्या, गाडा सगळा पुढे नेला. कुठलाही दबाव नसताना, सर्व असताना मोदींना ते नेता येत नाही. त्या दृष्टीने सुद्धा मग मोदी आणि शहा यांची तुलना, मोदी आणि आपले मनमोहन सिंग यांची तुलना होणं हे अनिवार्य आहे असं मला वाटतं. आता जो मुद्दा आला आहे तो आपला की अगदी खरं आहे की चुका सुधारल्यात का, तर त्या चुका सुधारल्यात निश्चित. उदाहरण सांगायचं झालं तर व्यंकय्या नायडूंचं सांगता येईल. संसद चालत नव्हती आणि त्यामुळं सातत्याने पंतप्रधान हे विरोधी पक्षाला जबाबदार धरत होते. पंतप्रधानांना आता आपली चूक कळलेली आहे की आपला संसदीय कामकाज मंत्री हा एफिशियंट नाही आहे, तो हे हाताळू शकत नाही. म्हणून आता त्यांनी संसद, म्हणजे पंतप्रधान, मला आनंद झाला, पंतप्रधानांना हे लक्षात आलं की संसद चालवण्याची, सभागृह चालवण्याची जिम्मेदारी ही सरकारची आहे, विरोधी पक्षाची नाही. हे पंतप्रधानांना 26 महिन्यानंतर लक्षात आलं. ही अतिशय आनंदाची गोष्ट झाली. व्यंकय्या नायडू हे डायरेक्ट भिडत होते, डायरेक्ट चॅलेंज करत होते, विरोधी पक्षाचं ऐकायचं तर सोडा, डायरेक्ट विरोधी पक्षाचे भांडण करत होते. संसदीय कामकाज मंत्र्याचा रोल तो नाही, त्याला समजायला लागतं. विरोधी पक्षाला 2 गोष्टी द्याव्या लागतात, 4 गोष्टी मान्य करून घ्याव्या लागतात. त्या शूमध्ये, त्या एकूण साच्यामध्ये व्यंकय्या नायडू बसत नव्हते आणि म्हणून ती चूक सुधारली का, तर ती हो चूक सुधारली असं पण वाटतं. आता जे काही बदल झाले त्यामध्ये खरं म्हणजे मोदी मंत्रिमंडळात स्वयंप्रज्ञा असलेले लोक किती, तर त्याचं सपशेल उत्तर फक्त 2 असं आहे. एक सुरेश प्रभू आणि दुसरे मनोहर पर्रिकर. गडकरींचाही काही बाबतीत, त्या बाबतीत काही विकासाच्या बाबतीत गडकरींचंही म्हणणं नक्की ऐकलं जात असेल आणि त्यामुळे तेही काही अर्थाने थोडे स्वयंप्रज्ञ असू शकतात. परंतु बाकीचे हे परप्रकाशित ग्रह आहेत आणि मोदींच्यावरून जेवढा प्रकाश परावर्तित होतो तेवढाच प्रकाश त्यांनी देशामध्ये परावर्तित करायचा असतो आणि मग तसा प्रकाश परावर्तित केल्यावरच प्रमोशन मिळतं. हा त्यातला सरळ संदेश आहे. इनएफिशियन्सीवरून काढायचे असते तर उमा भारतींसारखे अनेक लोक होते जे काढावे लागले असते, परंतु एफिशियन्सी हा क्रायटेरिया नव्हता. मोदींच्या साच्यात, अमित शहाच्या साच्यात फिट बसतात की नाही तेवढेच फक्त होते. मग त्यांना तुम्ही कोणती लेबल लावा. काही लोकांना तुम्ही म्हणाल एफिशियंट नव्हते म्हणून, काही लोकांना म्हणाल उद्धट होते म्हणून, काही लोकांना म्हणाल की जास्तच चांगलं, काही म्हणा, परंतु त्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये हे बसतात का नाही हा मुख्य मुद्दा आहे. मुद्दा असाच आहे की हा जो बदल झाला, हा फेरबदल, त्याचं स्वागत आहे आणि पंतप्रधानांना अधिकार आहे का, तो आहेच ना, तो कोणी नाकारलेलाच नाहीये. पंतप्रधानांना अधिकार आहेच, पण हा जो बदल झाला त्यातून काय साध्य होणार आहे असा जर आपला प्रश्न असेल, मला असं वाटत नाही की एका सुमाराच्या जागी दुसरा सुमार बसवला म्हणजे काहीतरी फार बेसुमार काम होतं, याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. मुळात चांगली माणसं, इंटेलेक्च्युअल लेव्हलची माणसं या मंत्रिमंडळात नाहीत जास्त संख्येने. हीच या मंत्रिमंडळाची शोकांतिका. मोदी शहाना ती तशी माणसं नकोच आहेत, हा त्याचा खरं म्हणजे एक लॉजिकल असा अर्थ आहे. त्यामुळे त्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत कोणी आलं तरी मला वाटत नाही की फार फरक पडेल. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. केशव उपाध्ये, शेवटी तुम्हाला 30 सेकंद. येस, मुळात असं आहे की विश्वंभर चौधरी काय म्हणणार हे खरं म्हणजे इतकं प्रिडिक्टेबल आहे. ते म्हणजे मोदींबद्दलची त्यांचा आकस, त्यांचं प्रेम प्रचंड आहे. त्यामुळे ते चांगलं कशाला म्हणणार नाही हे गृहीत आहे. त्यामुळे त्यावरती मी काय फार नाही. मग आता माझं पूर्ण होतं चौधरी साहेब, तुम्ही तुमच्या मताचा मी आदर करतो, जरी ते अगदी तुम्ही काय मोदींबद्दल प्रचंड तुमचं प्रेम, आकस जो काय असेल तो,
असं आहे. त्यामुळे लोक इथल्या इथे सुद्धा आपण बघितलं असेल, कुणाचं म्हणणं जावडेकरांना प्रमोशन दिलं, कुणाचं म्हणणं आहे काही जावडेकरांना नेमस्त आहेत, कुणाचं म्हणजे तिथल्या इथे सुद्धा आपण एकमत या ठिकाणीच होऊ शकत नाही. त्यामुळे ज्यावेळी अशा प्रकारचा निर्णय मोठा होतो त्यामुळे ती चर्चा होत राहणार, चर्चा तो होती राहिली, हे त्यातलं स्वाभाविक आहे. त्यामुळे शेवटी जनतेच्यासाठी जे आवश्यक आहे, जे पंतप्रधान वाटलं ते आम्ही केलं. आमच्या विषयी आम्ही त्या ह्याच्यातल्या जे अटलजींचं ते खरं ती कविता आहे की इस राह पे ये भी मिला वो भी सही, वो भी मिला वो भी सही, इतक्या अशा पद्धतीने काम करणे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे तुम्ही अर्थ काढा, जरूर वेगळे अर्थ काढा, त्यातल्या विश्लेषण करा, त्याचे काय आणखीन श्लेष करा, तो तुमचा अधिकार आहे, त्या अधिकारात मी जात नाही. पण एकूण या सरकारसाठी, या जनतेसाठी जे जे आवश्यक असेल, अधिक चांगलं चाललंच आहे. पुन्हा माझ्या वाक्याचा अर्ध कोट करू नये म्हणून सांगतोय, ते अजून चांगलं. जसं वाघे साहेबांना उद्या वाटतं की कालच्या चांगलं झालं पाहिजे, जावडेकर आले अधिक चांगलं आहे. नाही, त्या वस्त्रोद्योग खातं चांगलं करतायत, त्या वस्त्रोद्योग खातं चांगलं करतील ना अधिक, त्यामुळे वस्त्रोद्योग खातं अजून चांगलं करतील. स्मृती इराणी आज म्हणाले की कुछ तो लोग कहेंगे, लोग कहना काम आहे. पण आमची त्यातली भूमिका अशी आहे की शेवटी ये भी सही वो भी सही आमची भूमिका आहे. त्यामुळे त्या भूमिकेत मी काम करतो. उपाध्ये तुम्ही निर्धास्त राहा. मोदी आणि अमित शहाना वाटलं तर एक दिवस तुम्ही सुद्धा मंत्रिमंडळात जाल, काही चिंता करू नका. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न घेऊया. स्मृती इराणींचं खातं बदलून पंतप्रधानांनी आपली चूक दुरुस्त केली आहे का? बघा पडद्यावर प्रेक्षक काय म्हणतायत. 72% प्रेक्षक म्हणतात होय, पंतप्रधानांनी आपली चूक दुरुस्त केली आहे. केशव उपाध्ये पंतप्रधानांबद्दल लोक चांगलं बोलतायत, याची दखल घ्या, कारण त्यांनी काहीतरी निर्णय चांगलं बोलतात हे लक्षात घ्या. जनता कायमच मोदींसोबत आहे. हो बरोबर आहे ना, पण कालच्या प्रकाराबद्दल स्मृती इराणींना बदललं याबद्दल चांगलं बोलतायत. जनता 25 महिने मोदी सरकार बरोबरच आहे. बाकीचे जरी कोणी काय बोललं ठरवा, तुम्ही स्मृती इराणींबरोबर आहात का मोदींबरोबर आहात? अरे प्रश्नच नाही, असा हा विषयच नाही. ठीक आहे, इथेच थांबूया. धन्यवाद. ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, दुसरी चर्चा सुरू करणार.